अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम खेळकूद क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटनावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी क्रीडा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला। त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करून खेळाडूंनी क्रीडांगणाला फेरी मारत मान्यवरांना अभिवादन केले। यावेळी खेळाडूंना शपथ देण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात येऊन स्पर्धेला प्रारंभ झाला। जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, प्रांत संघटन मंत्री गिरीश कुबेर यांनी मनोगत व्यक्त केले। चांगले खेळाडू आतापर्यंत घडले, जे 2 ऑलिम्पिकचे खेळ आपल्याला माहिती आहे। कविता राऊत असेल, दत्तू भोकनळ असेल, कविता सुद्धा आपली ट्रायबल मधूनच आलेली आहे, सावरपाड्यावर। दत्तू हा पण ग्रामीण भागातला आहे, चांदवड तालुक्यातला खेळाडू आहे। आणि जे काही क्रीम आहे जे माझ्या सर्वेनुसार सुद्धा ट्रायबल मधूनच आपल्याला ते क्रीम मिळते। आणि मला वाटतं ही एक चांगली सुरुवात पूर्वीपासून सुरू आहे। ही माझा संबंध जो आहे तो त्याचा क्रीडा भारतीच्या रूपाने ऑलरेडी आलेला आहे। काही ज्या आधी वनवासी कल्याणच्या ज्या स्पर्धा व्हायच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये, त्यामध्ये सहभाग किंवा ऑर्गनायझेशन मध्येही होतो। चांगला उपक्रम हा वनवासी कल्याण आश्रमाचा सुरू आहे। मला वाटतं याच्यातून टॅलेंट हंट पण आपण करणं आवश्यक आहे। आपण कधी कधी असं म्हणतो की आम्ही भरत पुत्र आहोत, की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची, पहा चाळून पाने आपुल्या इतिहास आहे। तर असा आपला हा वनवासी समाज आहे, ज्याचे बिरसा मुंडा असतील, ज्यांचं आपण प्रतिमाची पूजन केलंय, टाटिया भील आहे, असे अनेक लोक इंग्रजांच्या विरोधात, त्याच्या आधी मुघलांच्या विरोधात आणि रामायण काळापासून अशा प्रकारची ताकद असलेला असा हा जनजाती समाज आहे। आणि त्यामुळे तो खेळामध्ये मागे असण्याचं काही कारणच नाही। उद्घाटनाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर भरत केळकर, प्रांत सचिव शरद शेळके, प्रांत संघटन मंत्री जयराम चौधरी, गिरीश कुबेर, श्रीपाद पेंडसे, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बाबूलाल अग्रवाल, सचिव केशव सूर्यवंशी, शैलजा जैन, विलास पाटील, शरद पाटील, भारती जगताप उपस्थित होते। मुलांच्या अंतिम सामन्यात नाशिक ग्रामीणने विजेतेपद पटकावले। मुलांच्या खेळात नाशिक ग्रामीण, मालेगाव व पुणे ग्रामीण यांचे वर्चस्व राहिले, तर मुलींचा नाशिक ग्रामीण, मालेगाव व अकोला संघाचा वर्चस्व राहिला। थोड़ी लपक झपक, थोड़ी लचक लचक, आया मटक मटक, मैंने दिया फटक, अरे ले पंगा पटक दिया, पटक दिया, पटक दिया, ले पंगा 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 ले। चल कपट कपट, दिल धड़क धड़क, थोड़ी लड़क झड़क, मैंने लिया भाड़ा, अरे ले पंगा 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 पंगा, ले पंगा पंगा पंगा, ले पंगा। कबड्डिया लाल मेरा मुच्छा लाल लाल, से पकड़ी पटकी पटकी, हुई घुसुर घुसुर, चला इधर उधर, मैंने खींची टांग, वो गया पसर, अरे पसर गया पसर गया पसर गया पसर गया पसर गया, पंगा पंगा ले पंगा ले। चलो ठुमक ठुमक, फिर दिनक दिनक, किया गजब गजब, मैं गया खिसक, अरे ले पंगा खिसकलिया खिसकलिया खिसकलिया, ले पंगा पंगा पंगा, ले पंगा ले पंगा। यावेळी महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर भरत केळकर, सचिव केशव सूर्यवंशी, मिलिंद जांभोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हे अतिशय लीलेने आनंदाने पेलायला आणि त्याच्याशी 2 हात करायला आपल्याकडे शक्ती आपल्यामध्ये वाढीला लागते। अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या अंतर्गत ही प्रांतस्तरीय ही जी स्पर्धा आहे, याच्यामध्ये तुम्ही ह्याचाच नक्की अनुभव घ्या। आणि फक्त या स्पर्धेसाठीच नाही, फक्त खेळासाठीच नाही, परंतु आपल्यातील गुणांना वाढवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी प्रयत्न करा जीवनात, याची नक्की खात्री आहे। त्याची व्यवस्था मैदानाच्या डाव्या बाजूला स्वतंत्र होती आणि त्या ठिकाणी त्या संबंधित प्रशिक्षकांनी अतिशय व्यवस्थित
ती स्पर्धा आटून त्याचा निकाल 3:30 वाजेपर्यंत आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेला आहे. हे ठीक आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्माननीय गिरीशजींनी आणि त्यांनी आपल्याला सांगितलंच आहे की खेळाचा प्रथम उद्देश आनंद हा असला पाहिजे आणि नंतर बक्षीस मिळवला. त्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं जातं. त्यामुळे आपल्याला विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यातून पुढे जाता येतं. आता याच्या पुढची स्पर्धा जी आहे ती विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेवरती खेळावं लागणार आहे आणि त्यानंतर त्यात जर का सिलेक्शन झालं तर राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी आहे. त्यामुळे हा उपक्रम खूपच चांगला आहे. आजचे जे विजेते आहेत त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे जे विजेते नाही आहेत त्यांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी खेळात भाग घेतला आहे. या मी पुढच्या वर्षी त्या नक्कीच याचे यश मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. स्पर्धेत विजयी संघ व खेळाडूंना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या समारंभात मारवाडी युवा मंचच्या वतीने खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात आली. मारवाडी युवा मंचच्या अध्यक्षा दीपा ब्रह्मेच्या, प्रभा मुंदडा, अपूर्वा कालिया, सीमा ब्रह्मेच्या यावेळी उपस्थित होत्या. यावेळी महेश काळे, संजीव दापोरकर, श्रीपाद पेंडसे, प्रशांत पाटील, ललित चव्हाण आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.